खरं तर शिवजयंती साजरी झालेली आहे, कशा पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव शिवजयंती हा आपल्यासाठी सणापेक्षा कमी नाही, किंबहुना हा आपला सणच आहे आणि माणसाच्या जन्माला येऊन कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोचता येतं याचं एकमेव द्वितीय उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज। आणि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवजयंती उत्सवाच्या मी जगभरातल्या तमाम शिवभक्तांना मनपूर्वक शुभेच्छा देतो। आपल्या मातीच्या, महाराष्ट्राच्या, मराठी मातीच्या स्वाभिमानासाठी लढण्याची प्रेरणा ही प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य शिवचरित्रातून मिळो हीच शिवजयंतीच्या निमित्तानं प्रत्येकाला शुभेच्छा। मागच्या शिवजयंतीला तुम्ही शिवध्वजाची मागणी केली होती, आज काय मिळालं? आज काय मिळालं यापेक्षा एक फार महत्त्वाची गोष्ट आहे की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी कुपवाड्याच्या सीमेवर उभ्या असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचा उल्लेख केला। प्रत्येकाचा ऊर अभिमानानं भरून येणारी ही घटना आहे, पण केवळ पाकिस्तानकडे तलवार रोखून चालणार नाही, तर मागचे कैक महिने हे पाकिस्तानातल्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं भलं होत होतं आणि आमच्या कांदा उत्पादक शेतकऱ्याच्या ताटात माती कालवली जात होती। त्यामुळे रयतेचं राज्य करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचं जे आज्ञापत्र आहे, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका, त्याचं काय, हा एक फार महत्त्वाचा प्रश्न आहे। काल जी गोष्ट आली की 3 लाख टन कांदा हा निर्यात करण्यास परवानगी आहे। सर्वसाधारणपणे मार्च महिन्यामध्ये कांद्याचे भाव पडायला सुरुवात होते आणि आज 60 लाख टन कांदा हा अजूनही चाळीमध्ये पडून असताना, कांदा चाळीमध्ये पडून असताना, देशात असताना या पद्धतीच्या तात्पुरत्या मलमपट्टीने कितपत कांदा उत्पादक शेतकऱ्याला लाभ होईल आणि मग खरोखर छत्रपती शिवाजी महाराजांचं शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला हात लागू देऊ नका हे तत्व अंमलात आणता येईल का याचा अंतर्मुख होणं, विचार करणं गरजेचं आहे। हे बघा, आज शिवजयंती आहे आणि शिवभक्तांसाठी ही एक फार महत्त्वाची गोष्ट आहे, ही महत्त्वाची बाब आहे आणि त्यामुळे यामध्ये राजकारणाचं किंवा राजकीय अशा कुठल्याही याच्यावर भाष्य करणं उचित ठरणार नाही। माननीय माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील हे मला आज शिवजयंतीच्या निमित्तानं भेटले, मीही त्यांचं अभिनंदन या नवीन नियुक्तीविषयी केलं आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशी नियुक्ती होती तेव्हा अशा चर्चांना उधाण येणं स्वाभाविक। तुम्ही मात्र मतदारसंघामध्ये रयतेचं राज्य आहे, मात्र आपण जर बघितलं तर मागील काही दिवसांपासून मराठा समाज असेल, विविध समाज असेल, आरक्षणासाठी मागणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे, कशा पद्धतीने? हे बघा, प्रत्येक समाजाची ही मागणी आहे आणि प्रत्येक समाजाच्या या मागणीच्या दृष्टीनं विचार होणं गरजेचं आहे। आत्ताच माननीय मुख्यमंत्री महोदयांनी उद्या हे अधिवेशनाची जी बाब सांगितली, जी घोषणा केली, यामध्ये मराठा समाजाला न्याय मिळेल अशी आपण नक्कीच अपेक्षा करू। स्थानिक लोकप्रतिनिधींची शासकीय जाहिरातीमध्ये कुठे उल्लेख दिसत नाहीये, ना आमदार आणि खासदार, याबद्दल तुम्ही काय जाब विचारणार आहात नाही सत्तेच्या बाहेर? नाही हो, कसं आहे, छत्रपती शिवाजी महाराज एकदा म्हटलं ना की छत्रपती शिवाजी महाराज ज्या महाराजांनी 350 किल्ले केले, 350 किल्ले निर्माण केले आणि एकाही किल्ल्यावर स्वतःचं नाव दिलं नाही, त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या इथं तुम्ही लोकप्रतिनिधी आहात म्हणून तुमचा फोटो पाहिजे, नाव पाहिजे, असे हट्टाने असे आग्रह का करायचे? छत्रपती शिवाजी महाराज काळजात असणं गरजेचं आहे। त्यामुळे निमंत्रण पत्रिकेवर नाव असण्यापेक्षा किंवा निमंत्रण पत्रिकेवर आणि फ्लेक्सवर फोटो असण्यापेक्षा जनतेच्या हृदयात तुमची प्रतिमा काय आहे, तुम्ही त्या शिवविचाराने चालणारे आहात का, हे बघणं फार गरजेचं आहे। म्हणून तुम्ही आता बघताय की नियोजनामध्ये स्थानिकांना टाळलं गेले, सर्व नियोजन बाहेरून झाले, पहिल्यांदाच असं घडतंय, काय सांगाल? या संदर्भात जे आपण म्हणतात की बाहेरून हे नियोजन होतं आहे, काही ठराविक एजन्सीज हे नियोजन करतायत, हे अनेक ठिकाणी निदर्शनास येतं आहे आणि माझ्या कानावर आलेली गोष्ट हे अनेक ठिकाणी होतं आहे। त्यामुळे अनेक ठिकाणी ही स्थानिकांची नाराजी आहे। मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयानं या संदर्भामध्ये स्थानिकांना विश्वासात जर घेतलं तर आणखी चांगल्या पद्धतीनं स्थानिक ज्या काही भावभावना आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार होऊन नियोजन। शिवपुत्र संभाजी महानाट्य हे तुम्ही मोफत देताय। आता शिवजयंतीचा महोत्सव झाला, शासनाने विविध कार्यक्रम घेतले, तुमचा कार्यक्रम का ठेवत नाही? हा प्रश्न खरं तर शासनाला विचारणं जास्त गरजेचं आहे, कारण खंत वाटत नाही का? नाही, खंत काय वाटायची त्यामध्ये? कसं आहे की जेव्हा आज हजारो लाखो प्रेक्षक, परवाई संगमनेरला कार्यक्रम झाला, अवघ्या 4 दिवसात तब्बल 1.5 लाख प्रेक्षक
हे महानाट्य अनुभवण्यासाठी आले होते. त्यामुळे शासनाने कार्यक्रम ठेवला नाही ठेवला यापेक्षा मला महत्त्वाचं वाटतं की पुढच्या पिढीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज हे पोचले पाहिजेत, हा विचार जागला पाहिजे, ही आपली संस्कृती, हा महाराष्ट्राचा स्वाभिमान हा टिकला पाहिजे, हा प्रत्येकाच्या मनात जागवला पाहिजे. आणि त्यामुळे यावेळी भोसरीमध्ये 22 तारखेपासून ते 25 तारखेपर्यंत गावजत्रा मैदानावर शिवपुत्र संभाजी या महानाट्याचं आयोजन केलं. महानाट्याची धास्ती घेऊन तुमचा कार्यक्रम ठेवत नाही असं काही का? मला वाटतं हे शासनाचे कार्यक्रम, कदाचित शासकीय अधिकाऱ्यांना किंवा नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्यांना शिवपुत्र संभाजी या महानाट्याला महाराष्ट्रभर काय प्रतिसाद मिळतोय हा दिसत नसावा, असं कदाचित हे होऊ शकतं. कारण आपण म्हणतो की झोपलेल्याला उठवता येतं, झोपेचं सोंग घेतलेलं नाही. आढळराव पाटलांनी असं बोललं की मला माडाचं अध्यक्षपद जरी दिलं असलं तरी माझा लोकसभेच्या जागेवरती क्लेम कायम आहे. माझ्या 100% त्यांना शुभेच्छा आहेत, कारण लोकशाही आहे, कोणीतरी लढणार, त्यामुळे कोणीतरी जिंकणार, कोणीतरी हरणार, सर्वसामान्य जनता ठरवेल. का अभिनेता नको आहे? कारण अभिनेता फक्त अभिनय करतो, कामं करत नाही. मी स्वतः कामं करत होतो जरी खासदार नव्हतो तरी. समोरासमोर चर्चेला या, खुलं आव्हान आहे. 15 वर्षातली कामगिरी आणि 5 वर्षातली कामगिरी. फक्त अभिनेता म्हणायचं जर असेल तर छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज प्रत्येक मराठी माणसाच्या काळजात पोचवण्यासाठी खारीचा वाटा उचलत असताना मतदारसंघामध्ये केलेली जी कामं आहेत, लेखाजोखा समोरासमोर करूया ना. व्यासपीठावर तुम्ही आढळरावांशी बोलला, फडणवीसांशी बोलला, मुख्यमंत्र्यांशी पण बोलताना दिसले, मात्र दादांशी काही चर्चा बोलताना दादांची बाहेर पडताना चर्चा झाली. बोलले का? हे बघा, माझं म्हणणं हेच आहे की राजकारणामध्ये, लोकशाहीमध्ये सुसंवाद हा कायम असला पाहिजे. तुमचे मतभेद असू शकतात, तुमचे मनभेद असता कामा नयेत, आणि त्यामुळे हा संवाद हा प्रत्येक नेत्याशी, बरं ही सगळे मोठे नेते त्यामुळे त्यांची संवाद असं स्वाभाविक आहे. तर जसं इतरांशी बोलणं झालं तसं दादांशी बोलणं झालं. काय बोलणं? राजकीय बोलणं झालं? राजकीय बोलणं आज कसं काही होऊ शकतं? रितेश देशमुख काल विलासरावांच्या आठवणी एखाद्यानं भावुक झाले. त्यांनी असं म्हटलं की महाराष्ट्राच्या राजकारणाची परिस्थिती बदली सध्या त्याला जोडून त्यांनी काका आणि पुतण्याच्या नात्यावरती काल भाष्य केलं. एकंदरीत कसं पाहतो? महाराष्ट्राच्या राजकारणाला एक अत्यंत सुसंस्कृत राजकारणाची जी परंपरा आहे, ही परंपरा टिकली पाहिजे, ही राहिली पाहिजे, असं माझ्यासारख्या अनेकांचं म्हणणं आहे. विशेषतः आम्ही जेव्हा कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून येतो तेव्हा आम्ही काही नेतृत्वांकडे मोठ्या आशेनं बघत पुढे वाटचाल करत असतो. आपण स्वर्गीय विलासराव देशमुखांचं जे नाव घेतलं, हे 100% स्वर्गीय विलासराव देशमुख हे त्यापैकी एक नेतृत्व होतं. आणि या नेतृत्वाला इतक्या जवळून पाहिल्यानंतर रितेश देशमुख भाऊक होणं हे अगदी स्वाभाविक, आणि ही अपेक्षा संपूर्ण महाराष्ट्राची आहे, महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेची, की ही राजकारणातील सुसंस्कृतता टिकली पाहिजे. पक्ष फुटला, काँग्रेस पक्षाचा 2 भाग झाले, तरी अमोल कोल्हेंवरील पक्षांतर्गत कुरघोडी काही कमी होताना दिसत नाही. याचा प्रत्यय आंबेगाव तालुक्यात लागलेले फ्लेक्स पाहताना येतो. काय सांगा? छे मला वाटत नाही असं काही आहे, कारण आंबेगाव तालुक्यामध्ये 21 तारखेला आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांची सभा आहे, आणि यामुळे अशा कुठल्याही चर्चांना काहीही मला वाटतं थारा देण्याची गरज नाही. कारण आता मी स्वतः सभेच्या ठिकाणाची पाहणी करायला चाललेलो आहे, आणि त्यामुळे मला वाटत नाही अशी पक्षांतर कुरघोडी वगैरे करण्याचा विचार कोणी करेल असं मला वाटत नाही. तुमचे फोटो एकदम बारीक करण्यात आलेले आहेत. अहो, राजकारण हे फ्लेक्सच्या फोटोच्या साईजवर जर झालं, कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच. आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची. वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी पाहायला मिळतात. मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात. मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय. भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा, तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा, यासाठी अरिहंत सुपर मार्केटतर्फे दिनांक 1 फेब्रुवारी ते 10 मार्च 2024 दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय. तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत व्हा. तांदळाच्या एकूण 100 पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध. 1 किलो, 5 किलो व 10 किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत. तर अगदी अर्धा किलो पासून ते 30 किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत. दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत. अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव. आमचा पत्ता कोल्हेमळा रोड, शुभम सृष्टी सोसायटी समोर, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. संपर्क क्रमांक 9960 71 91
98 तसेच 90 96 88 98 98. महाराष्ट्र तांदूळ महोत्सव, तेही आपल्या नारायणगावमध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये. अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये. हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही. 100 पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव. अरिहंत सुपर मार्केट, कोलेमळा रोड, नारायणगाव. आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.